आहे का नवीन व्हिडिओमध्ये. आलेलो इकडं मामाच्या गावाला, कर्जत तालुक्यात रुईवाण म्हणून गाव आहे, तिथं आलेलो आहे. रात्री अचानक ठरलं, आजोबांचा फोन आला, पुण्यावरून येतानाच आला होता. आलं तर या काय होतं, 1-2 दिवस इकडे यायला भेटतं, त्यामुळे त्यांचं पण आधीमध्ये म्हणणं की गावाला आलं की येत जा. सकाळी परत उशीर झाला असता, आज काम पण होतं दुपारी, त्याच्यामुळे मग रात्री लेट निघालो. 10-10:30 1 तास लागतो घरनं इथपर्यंत द्यायला, 1-1.5 तासात येतं. रात्री 10-10:30च्या आसपास निघालो, 11-11:30पर्यंत इथं आलो होतो. आता सकाळ झाली. चला तुम्हाला आता जरा घराचा परिसर दाखवतो बंगल्याचा. हे परिसर पूर्ण खाली दगडात बनवलेले, तोडी म्हणजे पूर्ण हाताने घडून बनवलेले. ते लोकांनी तोडीतले दगड काहीतरी म्हणतात त्याला, ते बनवलेले. इकडे तुळशी वृंदावनी, खाली दगडी, आणि हे कंपाऊंड पूर्ण दगडात बनवलेले. जवळजवळ 2 वर्ष काम चाललं होतं याचं, दगडात बनवण्याचं. नारळाची झाडे, तिकडे नारळाची झाडे, समोरून असं दिसतंय. या बाजूला गोठा आहे गायांचा. आजोबांना गायांचा गुरांचा बरंच पूर्ण आधी, त्याच्यामुळे त्यांनी बरेच दिवस गाया गुरु सांभाळले. ते अजून सुद्धा त्यांना 1-2 अशा गाया लागतातच. बराच मोठा गोठा बांधलेला आहे, पण आता त्यांना कोण ते जास्त करून देत नाही, तरी सुद्धा त्यांनी 1-2 गाया ठेवलेल्या आहेत. इकडे असा गोठा आहे, इकडे गाय आहेत. तुम्हाला फक्त मी आता गोठ्याचा आणि घराचा परिसर दाखवलेला आहे. इथं म्हणजे असा एक बराच, म्हणजे आता आमच्या मावशीचं पण गाव हेच आहे. इथं आमचं अख्खं जवळजवळ लहानपणी याच गावात गेलेलं आहे आमचं. आम्ही लहानपणापासून म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी असली, दिवाळीची सुट्टी असली की आम्ही रुईवाणमध्ये 100% फिक्स. आता काय बरंच एवढं सारखं येणं जाणं होत नाही, पण तरी पण वेळ मिळाला की आम्ही इकडे येतो. म्हणजे आता तुम्हाला फक्त हाजी दाखवला आहे मामाच्या घराचा परिसर आहे. आमचं अख्खं जवळपास अख्खं गाव म्हणजे आम्हाला हक्क माहिती. आम्ही सुट्टी ह्यात उन्हाळ्यात आमच्या मावशीची मुलं, मामाच्या इथं आमचा एक चुलत मामा आहे, त्यांच्यासोबत अख्खं म्हणजे गावातली पण अख्खी पुरं आम्हाला एकदम ओळखतात. असं नाही का, स्वतःचं गावासारखं तिथं आम्हाला वाटतं. आम्ही अख्खं लहानपण घालवल्यामुळे आमच्या थोड्या जरा जास्त आठवण येते या गावासोबत. त्यामुळे आम्हाला सुद्धा सारखं इकडे वाटतं नाही. आम्ही त्यासाठी महिन्यात 1-2दा रुईवाणला